कणकवलीमध्ये खासदार नारायण राणेचा 74वा वाढदिवस हा साजरा करण्यात आला। यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली। मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील वाढदिवसाला खास उपस्थिती लावली। गडकरींनी राणेंना केक भरवत शुभेच्छा दिल्या, तर खासदार श्रीकांत शिंदेंनी राणेंच्या गणेश बंगल्यावरती भेट देत राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। बाजूला उभ्या आहेत, त्यांच्या बाजूला जशा उभ्या आहेत तशा त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकूणच प्रवासामध्ये आणि संगीताच्या वातावरणामध्ये तुमच्या टाळ्यांच्या जल्लोषामध्ये धगधगता अंगार, राणे साहेब म्हणजे बुलंद नेतृत्व, एक आक्रमक तोफ आणि आपल्या अथक लढ्याची विजयी पताका संपूर्ण भारतभर फडकवणारे माननीय नारायणराव राणे साहेब यांचा सपत्नीक सन्मान या ठिकाणी करता आहेत। माननीय महाराष्ट्र राज्याचं एक द्रष्ट नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब। नितेश राणेंनी विचारलं की 75वी जवळ येते, बाबा कोणाकोणाला बोलू सांगा, मी असा कार्यक्रम करतो। मला तुला वाटेल त्यांना बोलव, मला काय म्हणायचं नाही। मग अशा वेळेला मुख्यमंत्र्यांचं नाव तर त्यांच्या नेतृत्वाखालीच सत्कार सन्मान हा कार्यक्रम होणार। त्या मी म्हणालो त्याला एक नाव मात्र माझ्या वतीने घे, नितीन गडकरी। त्यांनी सांगितलं का मला वेळ नाही, अमुक ठिकाणी जेवता, त्याला माझा फोन लावून दे, मला मी त्याच्याशी बोलतो। आणि मला माहिती होतं माझा आवाज ऐकल्यावर नितीन गडकरी नाही म्हणणार नाही। कोकणातला माणूस कसा असतो तर कोकणातला माणूस हा इथल्या फणसासारखा असतो। वर जरी काटे दिसले, जरडता दिसली तरी आतमध्ये गोडवा असतो। हे जे वाक्य पुलंनी लिहिलं त्यावेळेस कदाचित पुलंच्या समोर नारायणराव राणेच असतील असं मला वाटतं। असं त्यांचं नेतृत्व आहे। आणि माझा तर त्यांचा संबंध असा आहे की ते देवेंद्र म्हणून मला कधी रागवू शकतात। कधी कधी म्हणतात अरे मी तुम्हाला देवेंद्र म्हणतो। मी म्हटलं राणेसाहेब तुमचा अधिकारच आहे, जेवढा तुमचा अधिकार निलेश आणि नितेशवर आहे तेवढाच अधिकार माझ्यावर देखील आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.